आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरच अनुदान वर्ग होणार, खासदार डॉक्टर बच्छाव यांची माहिती। गेल्या अनेक दिवसापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे रखडलेले अवकाळी पाऊस व गारपीटचे अनुदान लवकरच खात्यावर जमा होणार असल्याची माहिती धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी दिली। मागील रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरासह केळी व डाळिंबासह अन्य पिके काढणी योग्य असताना अचानक मुसळधार अवकाळी पाऊस व गारपीट झाली, यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शासनाने कृषी विभागाच्या मदतीने 33% अधिक नुकसान झालेल्या पिकाचे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले। यात पात्र शेतकऱ्याच्या गावनिहाय याद्या शासनाकडे जमा झाल्यात। 2 हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार असून राज्य शासनाने यापूर्वीच मंत्रिमंडळात नुकसान भरपाई निधी मंजूर केलाय, मात्र निधी उपलब्ध होण्यास बराच विलंब झाला। याबाबत मुख्यमंत्री मदत व पुनर्वसनसह संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे। बागलाणसह तहसील कार्यालयामार्फत सर्व शेतकऱ्यांना बँक खाते KYC करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यापैकी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास सुरुवात देखील झाली आहे। उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच नुकसान भरपाई मिळेल, अशी प्रतिक्रिया खासदार शोभाताई यांनी व्यक्त केली असून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सुभाष शिंदे, गिरीश भामरे, प्रवीण अंबासनकर, अंताजी कोर, अभिमान अहिरे, केशव सूर्यवंशी, भास्कर बागुल, राजीव सावंत यांनी अनेकदा याबाबत निवेदन दिले। काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली तर तालुक्यात 46,000हून अधिक पात्र शेतकरी आहेत। उर्वरित शेतकऱ्यांना शासन स्तरावर निधी उपलब्ध झाल्यास टप्प्याटप्प्याने खात्यावर रक्कम जमा होईल, अशी माहिती बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी संतोष जाधव।